तर जय महाराष्ट्र भावांनो. तर बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो की टॉपिक वरून समजलं असेल आरशाचं प्रतिबिंब आणि 100% मुलं याच्यात चुकतात. खूप जण चुकतात, कधी गडबडीत चुकतात, काही प्रॉब्लेम मध्ये चुकतात. पण आजचा हा व्हिडिओ पहिला असा व्हिडिओ असेल की मिरर टॉपिक वरती मी माझ्या पद्धतीने शिकवलंय आणि असा टॉपिक तुम्ही कुठलाही युट्यूब चॅनल सर्च करा, जर मिरर वरती असं शिकवलं असेल तर मला येऊन कमेंट करा की या टीचरने अशा पद्धतीने शिकवलंय. कारण मिरर मध्ये एवढं कन्फ्युजन असतं की सगळ्यांचे मार्क जातात आणि प्रत्येक सरकारी जॉब मध्ये मिरर हा टॉपिक असतो. त्याच्यामुळे असं समजू नका की मी वनरक्षकची तयारी करत नाहीये तर मला फायदेशीर नाहीये. तुम्ही कुठलीही जॉब घेणार तेव्हा हा टॉपिक तुम्हाला द्यावाच लागेल. तर आपण त्याच्यावरती आज स्टडी करूया. आपली वनरक्षकची बॅच चालू आहे. हे बघा, आज आपला टॉपिक आहे तो आहे कॅलेंडर झाला, दिशा झाला. हे टॉपिक आपण स्किप करणार आहे, ते पुढे करणार आणि आज आपला टॉपिक असेल तो आरसा. आरशाचे एक प्रश्न म्हणजे बघा, आतापर्यंत जर पूर्ण व्हिडिओ झाले तर टोटल 6 मार्काचा आपला शिकवून होईल. आणि मी टेलिग्राम वरती दोन्ही ह्याचा मी होमवर्क दिलाय. ज्या पण मुलांनी होमवर्क प्रॉपर सोडवला त्यांचा बुद्धिमत्तेत कधीच मार्क जाणार नाही ह्याची मी गॅरंटी घेईन. आणि ज्यांनी नाही सोडवला त्यांनी त्यांच्या पायावर दगड मारून घेतलाय. तर आपण विथाउट वेस्ट टाइम करता आपण पुढे जाऊ. तर बघा, बऱ्यापैकी सगळे युट्यूब जसं शिकवतात बऱ्या पद्धतीने आपल्याला तसं सांगणं गरजेचं आहे की बघा, असा चार्ट असतो. जेव्हा पण कधी ए असा असेल तेव्हा मिरर मध्ये असा दिसेल, बी असेल त्याच्यासमोर तुम्ही मिरर ठेवा तो असा दिसेल. आणि सगळेजण काय म्हणणार की हा चार्ट तुम्ही पाठ करा. मी पण म्हणेन ज्याला खरंच बुद्धीचा काही टाइम नाही तर हा पाठ करू शकता. आणि ज्यांना नाही करायचा त्यांच्यासाठी मी सोल्युशन घेऊन आलेलो आहे. रविराज देसाई आहे तुमच्या सोबत, तर टेन्शन घेऊ नका. आता ह्याच्यामध्ये बघा, तुम्हाला सांगतो की नंबर पण ऍक्च्युली जेवढे पण नंबर असतात 1 ते 10 पर्यंत ते पण उलटे करून लक्षात ठेवतात आणि काही काही लोक लिहायची प्रॅक्टिस सुद्धा करतात. तर आपण आपल्याकडे बघा फॉरेस्ट गार्डला खूप टाइम आहे, 120 मिनिट आहे. त्याच्यामुळे माझी ही पद्धत तुमच्या फायदेशीर राहील. आता आपलं मिरर इमेज आहे. मिरर म्हणजे आरसा असतो. तर आपण बघूया बऱ्यापैकी. तुम्हाला एक सांगतो बघा, एक लक्षात ठेवा, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. बघा, कधी पण हा मी आहे, छान दिसतोय ना. हो, हेअरस्टाईल पण बनवू आपण. अरे याला कान नाही येत. ओके, कान पण काढले. ओके, हा मी आहे, थोडी बॉडी नाही याच्यामध्ये, पण आपण बघूया ह्याच्यामध्ये. बघा, समजा एक्झाम्पल देतो तुम्हाला. अहो का, आरसा जर त्याच्या इथं लावला म्हणजे मी सुंदर आहे का नाही बघायला आरसा लावलेला आहे. आणि या साईडून पण आरसा लावला, ठीक आहे. पहिला रूल डावा किंवा उजवा हे लिहून घेऊ शकता. आरसा असेल, ठीक आहे. तेव्हा पहिलं काय करायचं, जो पण मी तुम्हाला एक असा पेपरचा यूज करायला हवेन. हा असा पेपर असेल ना आपला, तुम्हाला कसा पण भेटू शकतो, पेपर पलटणे. बस एवढंच करायचं. ह्याला आपल्याला ही स्टेप आहे, पेपर पलटणे. जेव्हा आरसा वर किंवा खाली असेल, ठीक आहे, वर किंवा खाली, ठीक आहे, वर किंवा खाली असेल तेव्हा आपल्याला काय करायचे, पेपर पलटणे प्लस त्याला उलटा करणे. म्हणजे एक्झाम्पल देतो, हा पेपर म्हणजे समजा मी दोन्हीचा उपयोग सांगतो. समजा मी इथं काही लिहिलेलं आहे त्याला पलटणे, आणि ह्याचं काय आहे, इथं पण मी समजा काही लिहिलं असेल त्याला पलटणे आणि उलटा करणे. त्याचा यूज समजेल, फक्त थोडंसं लक्षात राहण्यासाठी मी लिहिलेलं आहे. आणि बघा, बऱ्यापैकी जेव्हा ह्या इमेज म्हणजे जेव्हा खाली येतो ह्यालाच ऍक्च्युली जलप्रतिबिंब सुद्धा म्हणतात, ठीक आहे. म्हणजे कारण ऍक्च्युअल मध्ये काय असतं माहितीये का, जेव्हा पण समजा ना, बघा आता हा मीच आहे समजा, आता ह्याच्यात मी छान दिसतोय. आता समजा जेव्हा मी इथं इथं तुम्ही कधी पण आता इथं मी चित्र नाही काढलं, इथं तुमच्याशी उलटी हे दिसणार बऱ्यापैकी काय असेल ते XYZ. आणि इथं ह्यालाच तुम्ही जर आरसा जरी ठेवला तर आकृती तशीच देणार आहे. त्याच्यामुळे जेव्हा पण खाली असेल ह्याला जल प्रतिबिंब पण म्हणून शब्द येतो, तो तुम्हाला समजेल, काय प्रॉब्लेम नाही. मी अगोदर सांगितलं जेव्हा आडवा असेल आणि वरती पण असेल, वरती असलं तर की काय करायचं तुम्हाला मी स्टेप वाईज सांगितलंय. आपण आता पुढे बघूया.
ओके, आपला व्हिडिओ तर रेकॉर्ड होतोय ना? ठीक आहे, होतोय रेकॉर्ड. तर बघू, आपला एक पहिला प्रश्न घेऊ आपण. ठीक आहे. काय तुम्हाला एक सांगतो, जेव्हा पण बघा काहीच नाहीये ह्याच्यामध्ये, असा तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे, नॉर्मल असा क्वेश्चन येईल. त्याच्यामध्ये बघा तुम्ही काय लिहिलंय की BLZK 54 1M असं लिहिलंय. आता तुम्हाला एक ब्लँक पेज भेटतो, बरोबर? ब्लँक पेज भेटतो ना, त्याच्यावर काय करायचं, हे बघा सेम दिसत असेल तर बघा, मी लिहून घेतलंय. एवढ्या मोठ्याने नका लिहू, छोटस पेनाने जरी लिहिलं तर चालतं. BLZK 54 1M मी लिहिलं. आता तुम्ही म्हणणार सर असं कसं काय? लिहू शकता, थोडस डार्क लिहायचं पेनाने. आणि बघा तुमचा पेपर असा आहे एक्झाम्पल. ठीक आहे, तर मी पहिला रूल काय सांगितलं की पेपर पलटणे. तर मी असं केलं आणि त्याला डायरेक्ट पलटलं, बरोबर. आणि जेव्हा अशी प्रतिमा दिसेल, आता तुम्ही म्हणणार सर असं तर दिसणार नाही, तुम्हाला ते मागून गिरवावं लागेल. म्हणजे इथं तुम्ही लिहिलं आणि पलटून थोडंसं गिरवायचं, नाही तर दुसरा ऑप्शन आहे त्याला डायरेक्ट असा बघणं. असं पण बघितल्यावरती सगळी जे पण तुम्ही लिहिलंय ते दिसणार. आता लई जण म्हणतील अगं तुम्ही तिथून 100 पेज जरी घेतले तरी तुम्हाला कोण अडवणार नाही, आणि आपल्याकडे 120 मिनिट टाइम आहे. तर तुम्ही असं करा, फायद्यात राहाल आणि कधीच हा प्रश्न चुकणार नाही. तर मी समजा असं मी त्याला उलट जेव्हा मी करेन, या आकृतीला मी काय म्हटलं, मी आकृती केली आणि तिला अशी उलटी केली. ओके, आता मी असं करेन, मी माझं सरळ बघेन माझं कुठं मॅच होतंय. ओके, बघा जरी तरी तुम्ही बघू शकता की माझी जी सुरुवातीलाच येतो यम, म्हणजे यमच येतोय, कारण हिला एक्झॅक्ट उलटी केलं म्हणजे अशीच डायग्राम दिसणार. तर तुम्ही बघू शकता 3 याच्या तर यम हायच नाही, तसा पण इथं सगळे चुकीचे होते. आणि तुम्ही बघू शकता एक्झॅक्ट डायग्राम मॅच होती माझी. बघा मॅच झाली म्हटल्यावर हे माझा एक्झॅक्ट आन्सर आहे. तर माझं हे आन्सर हे राहील. तुम्हाला समजलं असेल, मी काहीच केलं नाही, छोटीशी डायग्राम काढली आणि तिला उलटी केली आणि माझा आन्सर निघलं. आपण एक नेक्स्ट क्वेश्चन बघूया तुमच्या ह्याच्यासाठी, तुम्हाला बऱ्यापैकी खूप सोपं वाटलं असेल बघून. आता समजा हेच क्वेश्चन, ठीक आहे, सेम क्वेश्चन मी परत अशा पद्धतीने लिहिला. आता ह्याच्यामध्ये चुकतात कुठं पोरं माहिती आहे का, जेव्हा हा सी खाली आहे तर तो वर लिहिला. समजा जशा पद्धतीने लिहिलंय, ह्यांनी कसं लिहिलंय बघा, एफ कसा लिहिलाय, स्मॉल कॅपिटल सगळं बघायचं आणि मगच लिहायचं. थोडा वेळ जाईल. आणि तुमचं जेव्हा अशी प्रतिमा, म्हणजे एक्झॅक्ट मी अशी प्रतिमा म्हणजे सरळ पेज केलं, मी सरळ काय म्हटलं, उलट लिहिलं. उलट लिहिल्यावरती माझी एक्झॅक्ट प्रतिमा मी चेक करेन, आणि जेव्हा माझी उलटी जेव्हा मी करेन, ठीक आहे, मी बघणार, मी मॅच करणार माझ्या पद्धतीने. मला बघू शकता की माझी ह्याला मॅच करते बघा, माझा एक्झॅक्ट एफ पण मॅच करतोय, डी पण मॅच करतोय, सी तर माझा वर आलाय, ए पण आलाय माझा. ओके, बघा इथे एल चुकलाय माझा, हा एल मॅच करत नाहीये. ठीक आहे, मी परत आलो, मी माझा एफ मॅच केला, माझा डी मॅच केला, सी वर आहे, ए पण बरोबर आहे, एल पण बरोबर आहे, हा माझा 5 पण बरोबर आहे. तर हे माझा आन्सर राहील. आणि सिली मिस्टेक इथंच होतात, त्यांना वाटतं माझं आन्सर आलं, एकाने एक शब्द बघावा लागतो या गोष्टींमध्ये. आणि हे तुमचा मिरर इमेज इथंच सॉल्व्ह होईल, काहीच अवघड नाहीये. आता तुम्हाला एक थोडंसं मी ह्याच्यातच सांगतो की समजा एक्झाम्पल देतो तुम्हाला. आपण बघा आता एक्झॅक्ट असं केलं होतं, ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही असं केलं होतं. जेव्हा माझं मिरर कुठे आहे, खालच्या साईडला आहे, बरोबर, ठीक आहे. जेव्हा पण असं खालच्या साईडला मिरर येईल बघा, आन्सरचा काय प्रॉब्लेम नाही. जेव्हा पण तुम्ही मी असं लिहिलं, पलटी मारली, बरोबर, असं आलं, पण तेव्हा मी काय करणार, मी म्हटलं होतं अगोदर की उलटा करून लिहायचं. बघा उलटा जेव्हा तुम्ही करणार तेव्हा ते अशी दिसेल इमेज. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण उलटा करणार एफ ला एफ खालीच येतो, त्याच्यामुळे मग तुमची डायग्राम मॅच करून बघा, डी च्या डी खाली आला आणि तेव्हा तुमचं हे एक्झॅक्ट आन्सर येऊन जाईल. काहीच नाहीये, दोन्ही वर असू खाली असू, तुम्ही फक्त हे डायग्राम उलटी करून त्याला एक्झॅक्ट मॅच करायला शिका, तुमचं इझिली सॉल्व्ह होईल. मी पहिल्या डायग्राम मध्ये काय केलं होतं, नॉर्मल पलटलं होतं. या डायग्राम मध्ये मी काय केलं, उलट करून असं केलं आणि त्याला फक्त मी एफ ला एफ लावला. समजा आता माझी डायग्राम इथं अशी आली, बरोबर, आणि हे आन्सर याला मॅच पण झालं. समजा हीच इमेज एक्झाम्पल वर असतं, लय जणांचा प्रश्न असेल, हेच तुमचं वर असतं, तर तुमचा आन्सर कसा आला असतं सांगू का सरळ भाषेत,
हे डायरेक्ट तुम्ही वर नेला असतं तरी तुमचा आन्सर हेच आला असतं बघा, FDC, आणि खाली असतं तर असं आलं असतं, हे वर असतं तर असं आलं असतं. म्हणजे काय एवढा फरक नाहीये की तुम्ही जास्त फरक नाही राहणार, तुम्हाला फक्त ते पेपर तुमचा ठेवता आला पाहिजे असा असता. म्हणजे बघा आपण चारही साईडची इमेज करून आपण हा सॉल्व्ह केलेला आहे. तरी पण तुमचा छोटा मोठा डाऊट राहू शकतो, आपण त्याच्याबद्दल पण चर्चा करूया. की समजा सर, का तुम्हाला एक सांगतो की डायग्रॅमचे जरी क्वेश्चन्स आले, ठीक आहे, डायग्रॅमचे जरी क्वेश्चन्स आले तर कधी काय होतं की ही एक्झॅक्ट जरी तुम्ही डायग्रॅम अशी काढली आणि तिला उलटी करून बघितली तरी तुमचा आन्सर येणार म्हणजे येणार. ठीक आहे, म्हणजे डायग्रॅम साठी पण तुम्ही हा रूल फॉलो करू शकता. पण प्रॉब्लेम काय माहितीये का तुम्हाला भावनो, की कधी कधी डायग्रॅम खूप हार्ड लेवल विचारतात, तेवढा टाइम नाही पुरत, त्याच्यासाठी पण आपले थोडंसं डोकं वापरूया. त्याच्यामुळे फक्त आणि फक्त पेपरचा यूज नाही, थोडा आपल्या डोक्याचा पण वापर करूया. पण ही छोट्या छोट्या डायग्रॅम जेव्हा तुम्ही समजा हीच डायग्रॅम पेपरवर काढली आणि तिला उलटी करून बघितली तर तुम्हाला मिरर इमेज म्हटलं तर हेच दिसणार, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ह्या काही गोष्ट अवघड नाही. ही डायग्राम तर तुम्ही इझी काढू शकता, ही पण काढू शकता, ही पण काढू शकता, जर टाइम असेल तर. टाइम नसेल तर ते तुम्हाला मी सांगेन की त्याचं पण मी सोल्युशन देईनच, पण हा मिरर इमेज कधी तुमचा चुकला नाही पाहिजे. तरी आपण थोडेफार क्वेश्चन्स सॉल्व्ह करू, जेणेकरून तुमचा बऱ्यापैकी तुम्हाला म्हणजे समजून जाईल की आपण कोणत्या पद्धतीने शिकवतोय आणि कसं आपल्याला करता येईल. तर आपण बघू शकतो की एक्झाम्पल बघा, आता आपले मी काय केलं की समजा आता सगळे क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे, ड्रीम आहे, न्यूज आहे, जेलस आहे, 312 आहे, रोटेट द, म्हणजे एक्झाम्पल असे क्वेश्चन्स आले, ठीक आहे, असे क्वेश्चन्स येणार तुम्हाला पेपरला. तर मी काय म्हटलं होतं की जेव्हा बघा इथं सगळे, आता ह्या सगळ्या डायग्राम मध्ये आपल्याला एवढे क्वेश्चन तर नाही विचारणार, ह्यातला एखादा क्वेश्चन येईल. तर इथं बघू शकता, इथं आरसा आहे, इथं आरसा आहे, ठीक आहे, इथं आरसा आहे, इथं आरसा आहे. म्हणजे याच्यातले सगळे इमेजला बघा, सगळीकडे डावा किंवा उजव्या इकडे जरी आरसा असता तरी आपल्याला काही फरक पडला नसता, आपण सोडवू शकत होतो. तर त्याच्यामुळे मी काय केलं, ड्रीम असू, न्यूज असू, जेलस असू, परत काय 312 असू, मी काय केलं बऱ्यापैकी लिहून घेतलं आणि मी तिला काय केलं, हे लिहिलं बघा, ड्रीमला ड्रीम, आणि मी असा पेपरने जेव्हा असं बघणार, नाहीतर मी तिला लिहून घेणार, ठीक आहे. तर माझं बघू शकता की ह्याचा आन्सर तेव्हा 3 येईल, कारण ह्याच्यात दिसतंय मला एक्झॅक्ट, मी चेक केलं, उलट करून जेव्हा बघतो तेव्हा 3 येते. जेव्हा मी न्यूज, आता न्यूज बघा, मी न्यूजचं मी असं उलट करून बघतोय, यसला हे तर ऑप्शन येणार नाही, सुरुवातीला यसच येतोय माझ्या डायग्राम मधून, यस येतोय, उलटा डब्ल्यू येतोय, हा पण नाही येणार. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की ऍक्च्युली दोन्ही ऑप्शन बरोबर दिलेले आहेत, म्हणजे ह्याच्यातला एक पण बरोबर आहे आणि दोन पण बरोबर आहे, ह्याच्यातला हा बरोबर होता. आता सेम बघू आपण जेलस मध्ये, मी जेलस बघा इथं एक्झॅक्ट लिहिला जेलस आणि तिला असा बघितला, सुरुवातीलाच माझा यस आलेला आहे, उलटा यस. तर बघू शकता की इथं तर सुरुवातीला जे, हा दोन्ही ऑप्शन कट झाले, त्याच्यानंतर बघू शकतो माझा यस कसा आहे, सरळ यस नाही येते, हा कधी कधी तर सगळं चेक करायची पण गरज पडत नाही. ठीक आहे, आता नंबर आहे, नंबरला पण सेम केलं, 312 568 लिहिले, मी उलट केलं, माझा 8 एकदम सरळ दिसतोय. अरे इथं तर बघा 3 सुरुवात आहे, हा तर ऑप्शन डायरेक्टच कट झाला. त्याच्यानंतर असा मला हे दिसतोय, ओके, माझा असा दिसतोय, ओके. तर ह्याच्यामध्ये तुम्ही मी पूर्ण मॅच केलं, माझा तिसरा आन्सर राईट येतोय. आणि मी चेक केलं की चौथा पण ऑप्शन माझा राईट येतोय, कारण ह्यांनी फसवण्यासाठी दोन्ही ऑप्शन राईट दिलेत, कारण हे क्वेश्चन आहेत ते थोडे हार्ड लेवलचे क्वेश्चन घेतलेले आहेत, हे फॉरेस्ट गार्डचे नाही आहेत, त्याच्यामुळे असे कधी कधी दोन दोन ऑप्शन राईट देतात. तर हा क्वेश्चन बघू शकता की बघा, मिरर इमेज मध्ये काही मोठी गोष्ट नाहीये, हा क्वेश्चन वेगळा आहे की 90% क्लॉकवाईज, हा आपल्या म्हणजे लेवलचा प्रश्न नाहीये. तरी पण आपण बघू शकतो की जर आपला म्हणजे बी क्लॉकवाईज झाला, त्याला 90% रोटेट करायचं आणि काढायचं, हे आपल्याला येणार नाही, त्याच्यामुळे ह्याच्यावर जास्त फोकस करू नका. तरी सुद्धा तुम्ही जर डायग्राम रोटेट केली तर तुम्हाला सांगतो की बघा, तुमचं असं बी असेल आणि हिला आपण 90% जेव्हा रोटेट करेन तेव्हा बऱ्यापैकी तुमचा आन्सर हे येऊन जाईल. हे काही शिकायची गरज नाहीये, पण आपण तरी पण घेऊन टाकलेला हा टॉपिक. आपण नेक्स्ट टॉपिक घेऊया, जेणेकरून तुमचा अजून डाऊट क्लिअर होईल. आता बघूया आपण, हा बघा जो 10वा क्वेश्चन आहे, 2 मिनिटासाठी स्किप करा, मी तरी तुम्हाला सांगेन, हा ऍक्च्युली मिरर टॉपिक मधला पार्ट नव्हता, हा ऍक्च्युली घड्याळ टॉपिक मधला होता. तरी पण आपण तो शिकूया. समजा आता अशी डायग्रॅम आली, बरोबर, डायग्रॅम आली, मग मी काय केली, डायग्रॅम पण काढून घेतली होती, मी पहिलाच काढली कारण तुमचा टाइम वेस्ट नको व्हायला, मी तुमच्या समोर डायग्रॅम काढत घेतला किती टाइम जाईल. तर हा डायग्रॅम मी हाय अशी काढून घेतली, डायग्रॅम काढली, मी परत तिला उलटी केली अशी आणि बघितली, मी जेव्हा उलटी करून बघितली
तेव्हा मी बघतोय की माझी 2 नंबरची जी डायग्राम आहे, जी 2 नंबरची माझी डायग्राम आहे ती मला राईट दिसते माझी, म्हणजे माझं ह्याचा आन्सर 2 असेल. बाकी बघू शकता इथं 3 लाईन आहेत, हे तर ऍक्च्युअली चुकलंय. ह्यांना बघा डोळाच नाहीये, हा पण नव्हताच ऑलरेडी, आणि ह्याच्यामध्ये रेषा नव्हत्या. तुम्ही कधी कधी ऑप्शन बघून सुद्धा डायरेक्ट कट करू शकता, पण हे अॅक्युरेसीसाठी, कन्फर्मेशनसाठी अशा डायग्राम काढायच्या. त्याच्यानंतर बघूया आपण हा घेऊन नॅशनल. मी नॅशनल पण लिहिला. जेव्हा मी नॅशनल लिहिला तेव्हा मी काय करणार, तिला पलटी मारणार. माझा नॅशनल इथं आहे, तर ह्याचा ऑप्शन बघू शकतो की माझा ऍक्युरेट हा सेकंड नंबरचा ऑप्शन माझा राईट येतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर मी अशाच पद्धतीने बघा, आता मी जेवढं पण तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाहीये, सेम वर्ड आहे, हे तुम्ही सॉल्व्ह करा. हे पण काय एवढं अवघड नाही, हे तुम्ही सॉल्व्ह करा. हे पण जो पण क्वेश्चन्स असतील ते तुम्ही सॉल्व्ह करा, 17, 18, 19, कारण ह्याच्यामध्ये काहीच नाहीये लिहायचे आणि उलट करायचे. आता ह्याच्यामध्ये मी तुमचा टाइम वेस्ट करणार नाही. आता हा एक टॉपिक आहे 10वा. ऍक्च्युली मला काही शिकवायची इच्छा नव्हती, मी ऍक्च्युली बघून थोडा शॉक झालो. पण कधी पण तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ह्याची सुद्धा ड्रॉइंग काढली, बरोबर, ह्याची पण ड्रॉइंग काढली की तुम्हाला ह्याची उलटी मिरर इमेज दिसेल, म्हणजे त्याचं पण असं सर्कल दिसेल, हा त्याचा मोठा काटा इकडे जाईल आणि तास काटा इकडे जाईल, असा सेम राहील, टाइम वगैरे होईल. पण ह्यांनी काय विचारलंय की टाइम विचारलाय. ठीक आहे. भारतातला, जगातला कधी असा मिरर इमेज आला आणि इथला जो पण टाइम दिलाय त्यांनी, किती दिलाय, 9.15. तर बघा 9.15 इथं घ्यायचे आणि त्याच्यामधून 12.59 हा तुमचा आयडियल नंबर असेल. हा तुम्ही लक्षात ठेवा कुठं पण, 12 वेट, माझं काहीतरी चुकलं, 11.60 हा आयडियल नंबर राहील तुमचा. 11.60 हा कोणी विसरू नका, लक्षात ठेवायचं. 11.60 ऍक्च्युली बघा 11 तास आणि 60 मिनिटं म्हणजे 12 तासच होतात. पण हे तुम्ही पाठ करा, पाठ करून ठेवा, आणि जी पण संख्या देईन तुम्हाला 9.15 त्यातनं वजा करा, आणि बघा ह्याच्यातनं तुम्ही जेव्हा वजा करणार तेव्हा तुम्हाला उत्तर येईल 2.45. मग आता किती टाइम लिहून देत, 12 वाजून दे, 1 वाजून दे, त्याच्यातनं हाच टायमिंग वजा करायचा आणि तुमचं हे आन्सर येऊन जातं. हा टॉपिक घेणार आहे, ऍक्च्युली सरप्राईजली आला, त्याच्यामुळे मला ते लक्षात पण नव्हतं. मी 11.60 घेतलं होतं, पण चुकून माझ्याकडून थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली. लक्षात ठेवा 11.60. ओके. मला वाटत नाही आतापर्यंत तुम्हाला कसला डाऊट आला असेल. ठीक आहे, तरी आपण नेक्स्ट टॉपिक घेऊयाच. ओके. तरी पण आपण ह्याच्याबद्दल पण जर थोडंसं घेतलं, मी काय केलंय, सेम लिहून घेतले. मी पहिलं काय केलं, प्लेज लिहिलं, हेल्प लिहिलं, डॉलर लिहिलं. आणि बघा तुम्हाला एक सांगतो की जरी आता ह्याच्यात काहीच अवघड नाहीये, मी जेव्हा असं उलट करेन, ठीक आहे, मी काय म्हटलं होतं, जेव्हा मिरर वर किंवा खाली येईन त्याला उलट करायचं आणि परत त्याला असं फिरवायचं. आणि बघा फिरवायची पण गरज पडणार नाही. तुम्हाला मी सांगतो की एक्झाम्पल देतो तुम्हाला, की बघा आता मी प्लेज हा लिहिलेला आहे. ठीक आहे, प्लेज लिहिला आणि त्याची मिरर इमेज अशी आलेली आपली. ठीक आहे, तर काय करणार मी, जी पण असेल बघा, मी असं बघणार आणि पी ला पी एक्झॅक्ट मॅच करणार. ठीक आहे, पी ला पी एक्झॅक्ट मॅच करेन, अशी मला डायग्राम दिसून जाईल, काही मोठी गोष्ट नाहीये. बघा पी ला पी असं मॅच करेन, म्हणजे माझ्या खाली पीच आला पाहिजे, एलच्या खाली एलच आला पाहिजे, ईच्या ई खाली आला पाहिजे. यावेळेस तर मी असंच करणार. आणि जेव्हा वरतून विचारलं जाईल, वरतून जेव्हा विचारलं जाईल तेव्हा माझं अशी डायग्राम तेव्हा वर जाईल, तेव्हा पण माझी पी ला पी मॅच होईल. पी इकडं पण जाणार नाही, तिकडं पण जाणार, एका सरळ लाईनीत राहील. आणि आता बघा तुम्हाला थोडं कन्फ्युजन वाढले, त्याच्यामुळे वही पेन घ्या आणि सॉल्व्ह करून बघा हे प्रश्न. आणि आपण होमवर्क देतोच, युट्यूब चॅनल झाल्यावर तुम्हाला हा होमवर्क येणार आहे. होमवर्क मध्ये सॉल्व्ह करून बघा, कारण बऱ्यापैकी तुम्हाला कसं होतं कधी कधी असं समजत नाही. पण जेव्हा तुम्ही पर्सनल लेवलला करणार ना, हा टॉपिक खूप छान वाटेल. ह्याच्यामध्ये काहीच नाही आता की मी आता हे सगळं मी स्वतःच करणार आहे आणि परत उलट करून बघणार, त्याच्याऐवजी तुम्ही सुद्धा करू शकता. काय हार्ड लेवल नाहीये. आपण ह्याच्यात थोडस जे फॉरेस्ट गार्डला क्वेश्चन्स आले होते, थोडं आपण त्याच्यावर चर्चा करू. आणि आता काय करू, जे बाकीचे युट्यूबची लोक करतात त्या पद्धतीने थोडं शिकू, जेणेकरून मला थोडं नावं ठेवणार नाही, सर कसे शिकवायला लागले. समजा ही तुमची मेन डायग्राम आहे, ही तुमची मेन डायग्राम आहे. ठीक आहे, आता तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगतो. जर तुम्ही ही डायग्राम पेपरावरती काढली हाय अशी, ठीक आहे, ही डायग्राम जर तुम्ही पेपरावरती समजा हाय अशी काढली आणि तिला उलटी केली, तुम्हाला डायग्राम ह्याच भेटणार.
ठीक आहे, कारण इझी आहे. ही जेव्हा तुम्ही उलटी करणार तेव्हा तुम्हाला डायग्राम ह्याच भेटणार, काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा, इथं पण डायग्राम सेम आहे, इथं पण डायग्राम सेम आहे. पण एवढं लक्षात ठेवायचं, जेव्हा पण तुमचा पहिला मिरर समजा आपला इथं असला, हा मिरर आहे, ही टॉपिक सोडून द्या, हा टॉपिक सोडून द्या. बघू शकता इथून जी सुरुवात झाली ती अशी सुरुवात झालेली आहे. म्हणजे थोडंसं ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी बघू शकता की इथं पहिलं पान झालंय तर इथंच पहिलं पान झालंय, पहिलं द्राक्ष झाले तर पहिले द्राक्ष झाले, त्याच्यानंतर संत्री आलाय. पहिलं बघा केळ असं गेलंय तर ह्याचं केळ असं गेलेलं आहे. ह्या गोष्टी तुम्हाला थोडंसं नाही का, पेपर जेव्हा व्हिजिट करणार, प्रॉपर बघणार, तेव्हा तुम्हाला समजून जाईल. जेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करणार तेव्हा माझ्यासारखं तर म्हणू शकत नाही, काही मोठे विद्वान लोक आहेत ते डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतात. तर तुम्ही ह्याला डायग्राम जरी हाय अशी द्राक्ष काढले, तुम्हाला उलटी बघितली तरी, कधी कधी पोलीस भरतीला येतात ना प्रश्न, डायरेक्ट मी असा पेपर उलटा करतो आणि डायरेक्ट बघतो. पोलीस भरतीचे पेपर असतो ना कागदांचा, तेव्हा तर मी तसंच करतो. मग ह्याच्यात काही मोठी गोष्ट नाहीये. आणि पुढची डायग्राम जेव्हा बघीन तेव्हा बघा, ही तुमची मेन डायग्राम जेव्हा असेल, ठीक आहे, मेन डायग्राम ही तुमची, ठीक आहे. आणि समजा मिरर इथं लावला, हे तिन्ही सोडून द्या, आता हा टॉपिक सोडून द्या. तुम्ही बघू शकता की बघा, इथं पण संत्र्याला संत्रा गेलाय, इथं पण ह्याला गेलाय, आणि जशी इथं आलं मग हे इथं आलंय, इथं आलंय मग हे शेवटला गेलंय. म्हणजे ह्याच्यामध्ये असं नाही झालं की संत्रा खाली गेलाय, संत्रा एकदम वर गेलाय. हे थोडं तुम्ही लक्षात ठेवायचं, कॅज्युअल लक्षात ठेवायचं. जी जर मिरर जिथं ठेवला तिथूनच त्याची सुरुवात वर जाते आणि अशी सुरुवात असते. त्याच्यामुळे हे तुम्ही थोडंसं लक्ष द्या. मी तुम्हाला फोटो पण काढू शकता जेणेकरून तुम्हाला ह्याच्यातून थोडंफार समजेल. आता बघू शकतो आपण थोडे टॉपिक घेऊ. बघा, ह्याचा मिरर टॉपिक आहे, हा तुम्ही सॉल्व्ह करू शकता, मला ह्याची गॅरंटी आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्याचं सोल्युशन काय आहे. ह्याला पेपरवर लिहा आणि उलट करा, संपलं. आता ते तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह करा, पेपरवर लिहा आणि उलट करा, आणि त्याला फिरवा. फिरवायची पण गरज नाही, तुम्ही जेव्हा प्रॉपर, कारण आपला आरसा खाली आलेला आहे. आणि ह्यालाच बघू शकता की जल प्रतिबिंब पण म्हणू शकतात ऑप्शन मध्ये, म्हणजे असं लिहू शकतात. कारण आता तर इथे लिहिलंय आरसा, एन हा आरसा ठेवलाय, पण बघू शकतो की जमिनी म्हणजे खालच्या साईडला जेव्हा इथं कधी शब्दांच्या खाली येतो त्याला जल प्रतिबिंब पण म्हणू शकतात, पण यांनी म्हटलेलं नाहीये. आणि याचा आन्सर तुम्हाला सांगतो की एक 4 नंबरचा ऑप्शन येईल. तरी पण मी जर डायग्राम काढायची म्हटली, मी काय सांगितलं होतं बघा, जी इथून सुरुवात झाली, टी ला टी खाली येणार, ठीक आहे. बघू शकतो माझा जेव्हा ई असेल, ई इथून, मग माझा ई कसा असेल, असा असेल बऱ्यापैकी. माझा हा कसा असेल, असा असेल, असा कसा तरी होईल. परत हा कसा असेल, असा असेल. माझा ई एक्झॅक्ट राहील, ई मध्ये काही फरक राहत नाही, आणि के मध्ये पण थोडासा असा कॅज्युअली फरक राहील, आणि तेव्हा माझा असा पी थोडासा असा राहील. म्हणजे असं पण सॉल्व्ह करू शकतं, ज्याला डायग्राम समजले की कुठून सुरुवात होती. आता मी डायग्राम बघताना बघू शकतो की माझी सुरुवात टी ने होती, तर इथं कशाने केली, पी ने केली. हा ऑप्शन कटच झाला असता माझा, बघू शकतो आपण. म्हणजे असे थोड्या थोड्या चुका बघायच्या आणि कट करत राहायचे असे ऑप्शन. हा पण ऑप्शन आहे, पेपरवर लिहायचा पण ऑप्शन आहे. तरी आपण नेक्स्ट टॉपिक बघू थोडासा, जेणेकरून आपल्याला ओके, ह्याला काय नाही, सेम लिहायचं. आणि तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं की इथून सुरुवात तर बघा आपली ई नीच होणार आहे. इथं झाली कोणत्या याने, एस नी झाली. कोणत्या याने झाली, एस नी झाली. कारण बघा इथून असं जेव्हा तुम्ही डायग्राम उलटी करणार तेव्हा सुरुवात, याला एकतर जी इथून सुरुवात झाली, मी अगोदरच काय सांगितलं होतं की बघा अशी सुरुवात होणार आणि इथून अशी सुरुवात होणार, म्हणजे ई ची ई नी सुरुवात होणार. मी ऑप्शन कट मारले सगळे, बघा एस नी सुरुवात झाले, ही पण सुरुवात एस नी झाले, ही पण सुरुवात एस नी झाले. ऑप्शन राहिला काय, 2, हे ऑप्शन राईट आहे. कधी कधी थोडंसं आपलं डोकं जरी वापरलं तर उलट करायची पण गरज पडत नाही. तर मी तर ऑप्शनवरच सोडवला, मी ऑप्शन बघितले आणि आन्सर काढला. ओके, जेव्हा अशी फिगर येईल, ठीक आहे, अशी फिगर येईल तेव्हा तुम्ही कसं सॉल्व्ह करणार, ठीक आहे. ह्याचं पण तुम्हाला एक सांगतो की बघा, ही जरी तुम्ही फिगर प्रॉपर काढली, ठीक आहे. आता यांनी काय लिहिलंय, प्रश्न आकृतीतील योग्य पाण्यातील प्रतिबिंब, म्हणजे एक प्रकारे काय दिलंय की जी पण असेल ह्याच्या खाली मिरर असणार. तुम्हाला मिरर लावतानाच कुठं लावायचं, खाली लावायचे. इथं काय लिहिलंय, पाण्यातील प्रतिबिंब. पाण्यातील लिहू शकतं, जल प्रतिमा लिहू शकतं, नाहीतर लिहू शकतं माकड एक चार्ट घेऊन गेलं आणि असं पाण्यात बघत होतं, मग ती जल प्रतिमा झाली. आणि मी तुम्हाला सरळ सांगितलं की ह्याचा आन्सर काय येईल, आणि हे तुम्ही मला कमेंट करणार ह्याचा आन्सर प्रत्येक जण, कारण मला समजेल मी किती पद्धतीने चांगलं शिकवायला तुम्हाला सक्षम राहिलो.
ह्याचा मला प्रॉपर कमेंट पाहिजे, ह्याच्यात मी आन्सर दिलेला नाहीये. तरी ज्यांनी पण प्रॉपर कमेंट केलं त्याला मी काहीतरी बक्षीस देणारच. पण सगळेच मला माहिती की पोरं ह्याचं उत्तर देतील. आता बघू शकता, जेव्हा दिलेली आकृतीतील हा ऍक्च्युली प्रश्न विचारले जातात असे तुम्हाला, दिलेल्या आकृती उजव्या बाजूला आरसा ठेवून मिळणारी अचूक प्रतिमा कोणती. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची ठीक आहे, तुमची उजवी बाजू आणि डावी बाजू तुम्हाला समजली पाहिजे. आणि त्याच्यानुसार जेव्हा तुम्ही ह्याला प्रॉपर ह्याच्या उजव्या बाजूला ठेवणार, ठीक आहे, प्रॉपर उजव्या बाजूला ठेवणार, तिने केलेलं आहे आकृतीच्या उजव्या बाजूला, आकृतीच्या, ठीक आहे, त्यांनी केलेलं आहे आकृतीच्या. मी याच्या अगोदर काय सांगतो, आकृती मेन हिरो आहे. जेव्हा आकृतीचं तोंड इकडं असेल तर आकृतीची उजवी बाजू कोणती झाली आणि डावी बाजू कोणती झाली हे तुम्हाला ओळखावं लागेल पहिलं. आणि जेव्हा तुम्ही प्रॉपर आकृतीच्या उजव्या बाजूला ठेवणार तुम्हाला प्रतिमा अशी दिसेल. ठीक आहे, आता ही कशी आली तुम्ही मला कमेंट करू शकता. पण दिलेल्या आकृतीच्या उजव्या बाजूला आरसा ठेवून आकृतीची अचूक प्रमिता काढा. ऍक्च्युली याचं काहीतरी थोडीशी गडबड झाली माझ्याकडून. ओके, हा टॉपिक स्किप करेन मी, माझ्याकडून काहीतरी चुकलं याच्यामध्ये. कारण ऍक्च्युली हा माझ्याकडे क्वेश्चन वेगळ्या पद्धतीने, पण ह्याचा आन्सर 3 काय येते, 3 ह्याचा आन्सर काय येते अजूनपर्यंत समजलं नाही. ठीक आहे, त्याचं आपण नंतर थोडंसं विश्लेषण करून, कारण अख्खा व्हिडिओ शूट केला माझ्याकडून थोडीशी सिली मिस्टेक झाली. जी पण माझी सिली मिस्टेक झाली तुम्ही मला कमेंट करणार, मी त्याच्यामध्ये काय चुकीचं बोललो आणि काय नाही, जेणेकरून समजेन की तुमचा व्हिडिओ बघताना काय म्हणजे चुका काढल्या पाहिजेत का नाही माझ्या. अवघा दिलेल्या आकृतीच्या उलट्या बाजूला मिळणारी दर्पण प्रतिमा निवडा. जेव्हा तुम्ही हिला ह्यांनी गेलेल्या दिलेल्या पर्याय आकृतीमधून खालील आकृतीच्या उजव्या बाजूला ठेवल्यावर मिळणारी प्रतिमा सांगा. तर आकृतीच्या आपल्याला उजव्या बाजूला ही प्रतिमा ठेवायची आणि ह्याचा आन्सर तुमचं हे येऊन जाईल. ह्याचं काय नाही, तुम्ही हाय अशी जरी आकृती काढली, ठीक आहे, हाय अशी जरी आकृती काढली तरी तुम्हाला ह्याचा आन्सर भेटून जाईल. आकृतीच्या उजव्या बाजूला म्हटल्यावर बघा आकृतीची इथं मिरर ठेवलेला आहे. ठीक आहे, ही उजवी राहीन या साईडची आणि या साईडची डावी राहीन. ठीक आहे, समजलं तुम्हाला. आकृतीची ही मिरर दिलेली आहे सरळ आकृतीच्या उजव्या बाजूला, तर ह्याचं उजवी बाजू इथं राहील, म्हणजे आकृतीच्या उजव्या बाजूला हा मिरर ठेवलेला आहे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट घेऊ टॉपिक. खालीलपैकी कोणता पर्याय पाण्यातील प्रतिबिंब आहे. बघा आता तुम्हाला याचं उत्तर तर ऑलरेडीच कळलं असेल, पण पाण्यातील प्रतिबिंब म्हटल्यावर आकृतीच्या खालीच तुमचा मिरर ठेवला जातो. आणि जेव्हा मी अगोदर सांगितलं, जेव्हा आकृतीच्या खाली मिरर ठेवेन तेव्हा सुरुवात आपल्याला एक्झॅक्ट थोडंसं डोकं लावायचं की मी ऑलरेडी सांगितलं होतं की ह्याची जी सुरुवात आहे म्हणजे आकृतीची इथून अशी सुरुवात होणार. त्याच्यामध्ये बघा काही काही सिली मिस्टेक झालेल्या आहेत त्यांच्या, की जसं की ब्लॅक पॉईंट इकडे काढलेले दोन्ही, ते यायला नाही पाहिजे. ज्या बाजूला पाहिजे त्या बाजूलाच पाहिजे होते. ठीक आहे, कधी कधी छोटे छोटे मिस्टेक्स करतात. जसं की आता बघा तुम्हाला सांगतो, हा ट्रायंगल वर यायला नव्हता पाहिजे, हा इथं आलाय आणि एक्झॅक्ट आन्सर आहे. आणि जरी हा तुम्ही आकृती एक्झॅक्ट पेपरवर जर प्रॉपर गिरवून काढली तुम्हाला असा आन्सर भेटून जाईल. पण एवढी करायची गरज नाही, छोटेसे मिस्टेक्स शोधायचे यातून की आकृतीतनं काय चुकलं काय नाही. आता बघा तुम्हाला कसं झालं असेल माहिती आहे का, ह्यात तुम्हाला थोडासा ह्याच्यात प्रॉब्लेम आला असेल आकृतीमध्ये. आता जेव्हा आकृतीच्या उजव्या बाजूला म्हणेन तेव्हा समजा हा इतर काही लिहिलेलं नाही, जेव्हा आकृतीच्या उजव्या बाजूला म्हणेन ठीक आहे तेव्हा इथं ठेवायचं. जेव्हा आकृतीच्या डाव्या बाजूला म्हणेन तेव्हा मिरर इथं ठेवायचा. ही गोष्ट लक्षात ठेवा. इथं थोडं तुमचं कन्फ्युजन झालं असेल, जोपर्यंत पर्सनल लेवलला सॉल्व्ह करणार नाही तुमचा हा टॉपिक क्लिअर होणार नाही. तरी बघू पुढचा टॉपिक. ओके, ही आकृती आहे, त्यांनी काय लिहिलंय, दिलेल्या आकृतीच्या उजव्या बाजूला आरसा ठेवल्यावर मिळणारी प्रतिमा सांगा. मी समजा उजवी बाजू म्हटल्यावर इथं ठेवला, मी अगोदर सांगितलं उजवी बाजू म्हणून इथं ठेवला. ठीक आहे, मग मी कसं करणार, मला माहिती आहे उजवी बाजूला ठेवला म्हटल्यावर अशी थोडीशी डायग्राम ही. ठीक आहे, आणि ही जी काळी बाजू, आता ही काळी इथं केलेली आहे ती माझी इकडे कुठतरी येईल. ठीक आहे, आता मी बघणार माझी काळी बाजू इथं पण नाही लिहिलेली. ठीक आहे, इथं पण नाहीये आणि ह्याच्यात पण नाहीये बाबा, कारण इथं काळी बाजू पाहिजे ऍक्च्युली. ठीक आहे, हे 3 याच्यात नाहीये. तुम्हाला परत दाखवतो, तुम्हाला समजून जाईल यांनी मी कसं केलं. बघा ही जी काळी बाजू आहे ही वाली, ठीक आहे, ही जेव्हा मी आकृती काढून तेव्हा सुरुवातीलाच इथं पाहिजे होती. ठीक आहे,
ती ह्याच्यामध्येच आहे फक्त, ह्याच्यात पण नाहीये, ह्याच्यात पण नाहीये, कारण इथं तर काळी बाजू याचा संबंधच नाही, इथं खाली पाहिजे होती ती पण नाहीये आणि ह्याच्यात पण नाहीये. मग तिन्ही ऑप्शन डायरेक्ट मी कट केले, म्हणजे तुम्हाला थोडं बुद्धी वापरायची की आरसा ठेवल्याच्या नंतर पहिली प्रतिमा कोणती चालू आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल मी कशा पद्धतीने ही आकृतीचं सॉल्व्ह करतोय, आणि पर्सनल लेवलला मी होमवर्क देईन, त्यातनं सॉल्व्ह करा, बऱ्यापैकी होऊन जाईल. आता बघा ह्यांनी काय लिहिलंय, दिलेल्या आकृतीच्या उजव्या बाजूला आरसा ठेवल्यावर मिळणारी अचूक प्रतिमा कोणती. परत माझी उजवी बाजू कोणती, ही येणार आकृतीची. जर डाव्या बाजूला विचारलं असतं, म्हणजे आता इथं बघा लिहिलंय उजव्या, जर इथं डाव्या असतं तर आकृतीच्या इकडे आलं असतं. ठीक आहे, मग माझं बघा तुम्ही, जेव्हा पण माझी आकृती जेव्हा चालू होईल, ठीक आहे, मी काय म्हटलं होतं की अशी चालू होणार. ठीक आहे, मग माझं सगळ्यात पहिलं इकडून असं गेलं, ठीक आहे, तेव्हा मग माझी सगळ्यात पहिलं हे असं थोडंसं दांडा येईल, मी बघेन. ठीक आहे, त्याच्यानंतर मग माझा असं येईन आणि असा बॉक्स होईल, असा बॉक्स होईल. पण मी बघू शकतो की बऱ्यापैकी आकृती कुणाकुणा चुकली. बघा इथं बॉक्स नाहीये, हा बॉक्स इथं होता, आपल्या इथं नाहीये. आता हा बॉक्स बघू शकतो की इथं बॉक्स आहे, पण तो कुठे गेलाय, खाली गेलेला आहे. हा वर पाहिजे होता, इथं पण नाही ऑप्शन. म्हणजे मी बऱ्यापैकी एक्झाम्पल ऑप्शन वरूनच कट केलं, तसं तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे, आणि हा ऑप्शन हा येऊन जाईल. आणि मी पूर्ण आकृती जेव्हा काढेन तेव्हा प्रॉपर अशी आकृती निघून जाईल, जेव्हा मी अशा पद्धतीने सॉल्व्ह करेन. आणि जर तुम्हाला समजच नाही मी काय करू, सरळ आकृती ही घ्या, अशी आकृती पेपरवर रंगवा आणि उलटी करून बघा आणि चेक करा या ऑप्शन मध्ये कुठं उत्तर येते, तुम्हाला भेटून जाईल. ह्याचा असं नाहीये की आकृतीचा प्रश्न आला की तुम्ही त्याला पेपर वापरू शकत नाही, त्याला तुम्ही पेपर वापरू शकता. आकृती सोपी असेल तर पेपर युज करा, तुमचा आन्सर तुम्हाला भेटून जाईल. आता बघूया आपण बऱ्यापैकी आपला युट्यूब चॅनल खूप चांगला प्रसिद्ध झाला. मी खूप खुश आहे की तुम्ही मला जवळपास आता माझे मे बी 3000 प्लस फ्रेंड झालेत, फॉलोअर्स म्हणणार नाही, आपले मित्र परिवार आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, या टॉपिकचा आज होमवर्क इथं भेटून जाईल तुम्हाला या चॅनल वरती. होमवर्क जावा, सॉल्व्ह करा, आणि बेस्ट ऑफ लक सगळ्यांना की होमवर्क सॉल्व्ह करून तुम्ही प्रत्येकाने हे करा. आणि ज्यांना पण आपली टेस्ट सिरीज घ्यायची त्यांना माहितीचे खूप पोरं जुडले आपल्याकडं, एक 400 ते 500 मुलांनी आपल्याकडनं ऑलरेडी टेस्ट सिरीज परचेज केली आहे. ती सप्टेंबर पासून चालू होणार. तर टेस्ट सिरीजचं थोडं आपण सांगूया की काय असणार आहे आपलं. अवघा सप्टेंबर पासून चालू होईल, प्रत्येक संडेला ही टेस्ट सिरीज राहील. ह्याची व्हॅलिडिटी म्हणजे सर एकच टेस्ट भेटणार का, नाही, दर रविवारी जोपर्यंत तुमची नेक्स्ट वनरक्षक भरती होणार नाही तोपर्यंत आपण तुम्हाला टेस्ट देणार. तरी आपली व्हॅलिडिटी दिली आहे एक सप्टेंबर 2026 पर्यंत ही टेस्ट सिरीज राहील. आणि एवढी टेस्ट सिरीज जो माणूस देईन, मला नाही वाटत त्यांना जास्त टेस्ट सिरीजची गरज आहे. आणि चला भावानं, जय महाराष्ट्र, आपण पुढच्या टॉपिक मध्ये लवकरच भेटू.